रत्नागिरी टुडे, रत्नागिरीकरांचा बुलंद आवाज। नमस्कार सर्व चिपळूणच्या पत्रकार बंधूंना, सस्नेही जय महाराष्ट्र जय भीम। आज आपल्यासमोर येण्याचं कारण एकमेव असं आहे की 12/12/2024 रोजी ज्या मोर्चाचं आयोजन वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून केलं जाते, त्या मोर्चाच्या संदर्भात, त्या घटनेच्या संदर्भात मी अनेक वेळा परिषदेच्या माध्यमातून उलगडा करत आलो आहे। ज्या पद्धतीनं 12/11/2024 रोजी विद्यमान आमदारांच्या विरोधात मुंडन आंदोलन केलं गेलं होतं, ते केवळ जातीवाचक शब्दप्रयोग केलं आहे। कलबट या गावी जे फणसवाडी, त्या फणसवाडीमध्ये मीटिंग लावली, त्या ठिकाणी कलबटवाडीची बौद्धवाडीची लोक आली, त्यांच्या दोघांच्या समवेत आणि इतर बहुजन वर्गाच्या समवेत जे तुम्ही पहिले हे जे महार होते ते वरटी फिरवायचे आणि वरटी फिरवलेल्यानंतर सगळी लोक जमा व्हायची। आज इथं लोकांची उपस्थिती कमी का आहे? कारण महाराज पूर्वीचे महार आता बौद्ध झालेत। या जातीवाचक शब्दप्रयोगानंतर जो काही संघर्ष उभा राहिला बहुजन वर्गामध्ये, त्यातल्या त्यात बहुजन वर्गामधून बौद्धिस्ट ज्यांच्यावर अन्याय अत्याचार वाटला झालेला, जातीवाचक शिवीगाळ केली गेली असं म्हटलं जात होतं, तो कलबटचा बौद्धवाडीचा जो काही जनता आहे ती जनता बाहेर येऊन ह्या सगळ्या गोष्टीचा उलगडा माझ्या माध्यमातून केला आणि त्याचं मुंडन म्हणून आम्ही त्याचा निषेध म्हणून शासनाला कळूनसुद्धा त्यांच्यावरती विद्यमान आमदार भास्कर यांच्यावरती ॲट्रॉसिटी गुन्हा न नोंद केल्यामुळे आम्ही ते मुंडन 12/11/2024 रोजी केलं होतं। त्यानंतर आम्ही आंदोलनकर्ते कार्यकर्ते नेहमीप्रमाणे नेहमीच्या रोजीरोटीप्रमाणे सगळ्या गोष्टी सातत्यानं सुरू केल्या आणि त्याच पिरियडमध्ये 17 तारखेला मी माझ्या गावी जात असताना नरवण या ठिकाणी सावली हॉटेलच्या ठिकाणी माझ्यावरती आघात झाला आणि त्या आघातामध्ये मला 11 टाके इथे पडले गेले, हल्ला केला गेला, भ्याड हल्ला केला गेला। आणि त्यानंतर मग आम्ही सातत्यानं म्हणतोय की विद्यमान आमदार भास्कर जाधव यांच्यावरती ॲट्रॉसिटी दाखल न झाल्यामुळे ही मोठी डेअरिंग केली गेली, कारण त्यांना चांगलं ठाव होतं की मी निवडणुकीत पडू शकतो। वंचित बहुजन आघाडीने उभारलेला हा जे आंदोलनाचं हत्यार होतं, हे हत्यार त्यांना सहजच त्यांच्या पायाखालची वाळू सरकत होती आणि राग द्वेष कुठपर्यंत असावा एखाद्या प्रतिनिधीला हे प्रत्येक प्रतिनिधीने समजलं पाहिजे। आणि अशा राजद्वेषापोटी जर एखाद्याचा जीव घेणं हल्ला जर करत असतील आणि एवढं उघडपणे कोणतीही प्रशासनाची मंजुरी न घेता उघडपणे प्रचाराची यंत्रणा राबवणं आणि त्याच्यामध्ये जातीवादी शिवेगाळी करणं हे योग्य नाही। आणि म्हणून 12/12/2024 रोजी आम्ही भास्कर जाधव यांच्या विरोधात बहुसंख्येनं बहुजन समाज रिंगणात उतरून ह्या आंदोलनाला पाठिंबा द्यावा अशी मी सगळ्यांना विनंती करेन आपल्या माध्यमातून। आणि त्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी मांडत असताना प्रत्येकाने ह्या समाजामध्ये जर माझ्यावर जर का हल्ला झाला असेल तर हा माझ्यावर हल्ला नाही आहे, कारण मी बहुजन वर्गाचं काम करतो। यामध्ये बहुजन वर्गाच्या लोकांवरती हल्ला झाला आहे, कारण विद्यमान आमदारांना हे चांगलं ठाव आहे की अण्णा जाधव केवळ एक बुद्धिस्ट समाजाचं नेतृत्व करत नसून ते इथे असणारा कुणबी समाज, इथे असणारा बहुचर्चित समाजाचं नेतृत्व करणारे कार्यकर्ता आहे। आणि कित्येक वेळा मी ह्या सगळ्या गोष्टी मांडत आलो सातत्यानं। आज 16-17 वर्षानंतर जर पाहिलं, 16-17 वर्षानंतर माझं वय 16-17 वर्षानंतर मी ह्या राजकारणात आलो। समाजकारण करता करता राजकारणाकडे कधी वळलो मला माहिती नाही, परंतु समाजकार्य करत असताना वेगवेगळ्या स्तराची मी आंदोलनं केली, वेगवेगळ्या शहरात आंदोलनं केली, वेगवेगळ्या ठिकाणी मी आंदोलनात्मक भूमिका मांडल्या। ज्या ज्या बहुजनांवरती अन्याय अत्याचार होत होता, ज्या ज्या बहुजनांवरती ज्या ज्या पद्धतीचे विरोधक दर्शवत होते, अशा लोकांना आवाज फोडण्याचं काम मी प्रत्येक ठिकाणी केलं। मग मुंबई असो, महाराष्ट्र असो, वेगवेगळ्या ठिकाणी असो, परंतु असा प्रसंग कधी माझ्या जीवनात घडला नव्हता। तो हा पहिला प्रथम असा घडला गेला। माझं सातत्यानं पोलीस यंत्रणेपासून सगळ्यांना म्हणणं असं आहे की आपण यांच्यावरती भास्कर जाधव यांच्यावरती का आपण गुन्हे नोंदवू करू शकलात नाही। इथून मी जिथे आता गुढे फाट्याला थांबतो तिथून माझी लोक चिपळूण गोवाघरची लोक येतील, तिथून मी डायरेक्ट बहादूर शेख नाक्याला जाईन आणि बहादूर शेख नाकावरून म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या इथून मी चालत
DYSP ऑफिसला जाणार आहे आणि DYSP ऑफिसला गेल्यानंतर आमचं निवेदन आहे ते निवेदन सादर करणार आहे. तिथं काही मार्गदर्शन होणार आहे लोकांना आणि ह्या मोर्चामध्ये प्रामुख्याने विराट मोर्चामध्ये महाराष्ट्रातून लोक येणार आहेत. केवळ चिपळूण गुहागर असा नव्हे, रत्नागिरी जिल्हा तर परिपूर्ण उतरतोय. म्हणजे त्याच्यामध्ये तर शंकाच नाही. कितीही कुणीही प्रयत्न करावा की ह्या मोर्चाला दिशाभूल करण्याचे किंवा भास्कर जाधवनी कितीही ह्या मोर्चाला भयभीत करण्यासाठी प्री प्लॅन करावा किंवा कितीतरी टक्केवारी काम करणारे जे काही लोक आहेत त्यांना पुढे करून किंवा शासनाला दाबून किंवा काय मला वाटतं काहीतरी आदेश जमावबंदी काढले, हे कितीही काही केलं तरी मी लढवय्य कार्यकर्ता आहे आणि लढवय्य कार्यकर्ता असल्यामुळं मला ह्याची कसलीच तमा नाही. मी मोर्चा नेणार आणि याचं जे काही अन्याय आहे तो वाचा फोडल्याशिवाय गप्प बसणार नाही. आणि आव्हान आहे तुमच्या माध्यमातून बहुजन वर्गाला की आपण भयभीत न होता, संभ्रमात न पडता, काही पुढाऱ्यांची चाकरमानी आहेत, चापलुसी करणारे लोक आहेत, त्यांच्या विचारांना बळी न पडता माझ्यावर हल्ला झाला आहे नव्हे तर हा बहुजनांवरती हल्ला झाला आहे. आपण सर्वांनी एका ठिकाणी येऊन हातात हात घालून या आंदोलनाला न्याय देण्याचं काम करावं आणि म्हणून इथला असणारा बहुजन वर्गाने यावं अशी मी विनंती करतो आपल्या माध्यमातून. त्यानंतर ह्या मोर्चामध्ये येण्यासाठी 6 तारीखला आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी मला बोलवलं होतं राजगृहामध्ये. तिथे मी गेलो. त्याच्यानंतर सविस्तर चर्चा केली बाळासाहेब आंबेडकरांबरोबर आणि बाळासाहेब आंबेडकरांचा आदेश आहे, म्हणजे आता मला ते आवर्जून सांगावं लागेल की आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांचा असा आदेश आहे की कोणत्याही प्रसिद्ध मोर्चा कॅन्सल करता कामा नये. मोर्चा हा विराटच झाला पाहिजे आणि साहेबांनी वंचित बहुजन आघाडीच्या पक्षाला तसं आवाहन केलेलं आहे आणि याचं नेतृत्व या मोर्चाचं नेतृत्व जे आहे ते आदरणीय सुजातदादा आंबेडकर करणार आहेत, ॲडव्होकेट बनसोडे साहेब करणार आहेत, त्यानंतर आदरणीय श्रीमती रेखाताई ठाकूर करणार आहेत आणि अन्य आमचे महाराष्ट्रातली जी नेते मंडळी आहेत हे नेतृत्व करणार आहेत. ह्या माध्यमातून मी आपल्याला लोकांपर्यंत आवाहन करतो की आपण ह्या मोर्चाला बिनधास्त उपस्थिती द्यावी आणि याच्यात न्याय द्यावा.